मित्रांनो, मी विशाखा निंबाळकर माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज खूप मी आनंदी आहे कारण आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि खूप दिवसात मी कष्ट करत आहे. युट्यूबला खूप मेहनत घेत आहे, वेब सिरियल बनवत आहे, कॉमेडी वेब सिरीज बनवत आहे, कलाकारांना बोलवत आहे कारण माझा 4,000 वॉच टाइम पूर्ण व्हावा यासाठी. आणि आज खरोखरच माझा वॉच टाइम पूर्ण झाला आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला. सांगण्याची गोष्ट हीच आहे की प्रत्येक आज युट्यूबर 4,000 वॉच टाइम पूर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि खूप कष्ट घेत आहे. मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही खरंच कष्ट करत राहा, एक दिवस तुम्हाला यश नक्कीच भेटेल. ज्यावेळेस माझा 3,000 वॉच टाइम पूर्ण झाला त्यावेळेस मला असं वाटलं की 1,000 काय आता 1-2 आठवड्यातच होऊन जाईल, पण नाही, असं झालं नाही. मला खूप मेहनत आणि खूप कष्ट करावे लागले. मला खूप त्रास झाला 3,000 वॉच टाइमच्या फक्त 1,000 वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी. तर मी काही वेळेस असं ठरवलं की नाही, आता पूर्ण होत नाही, चला युट्यूब सोडून दे. पण खरंच माझ्या कष्टाला, मी जी मेहनत केली त्याला यश आलं. शेवटच्या क्षणाला म्हणजे फक्त 50 वॉच टाइम राहिला होता त्यावेळेस माझ्याकडे टाकण्यासाठी सुद्धा व्हिडिओ नव्हता. काही जणांना मी विचारलं पण मला व्हिडिओ देता का म्हणून, कारण माझा थोडाच वॉच टाइम राहिलेला आहे. पण मला मदत न करता माझ्यावरती आरोप करण्यात आले. पण म्हणतात ना, काही लोक आहेत जे जीवाला जीव देणारे, जे आपल्यासाठी धडपडणारे, आपल्यासाठी प्रयत्न करणारे. म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही बघतच आहेत माझ्या वेब सिरियल मध्ये, ते म्हणजे विठ्ठल काका, विठ्ठल शिंदे अभिनेते. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. शेवटच्या क्षणाला त्यांनी मला सांगितलं की तुमचा फक्त 50च वॉच टाइम राहिलेला आहे ना, एक व्हिडिओ काढला तरी तो पूर्ण होईल. पण मी म्हटलं खरंच माझ्याकडे तेवढा टाइम नाहीये, कारण वास्तुक शांती तुम्ही तर पाहिलीच. माझे जे सबस्क्राईब आहेत त्यांना तर माहितच आहे, मला टाइमच भेटत नव्हता कारण वास्तुक शांती बंगल्याची होती ना, त्यामुळे. मग त्यांनी तिकडून तर मला व्हिडिओ काढून दिला आणि म्हणले तुम्ही इथे दीदी, तुम्ही थोडस काहीतरी जॉईन करा आणि व्हिडिओ पूर्ण करा. 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी त्याच्यामध्ये थोडे ऍड केलं, जसं तुम्ही बघितलंच असेल, कॉमेडी व्हिडिओ आहे, गावरान गोंधळ म्हणून. आणि अक्षरशः मी थोडं जॉईन केलं, मला जसं जमल तसं त्याच्यामध्ये ऍड केली कॉमेडी आणि 16 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण केला आणि त्या व्हिडिओमध्ये माझा वॉच टाइम पूर्ण झाला. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की शेवटच्या क्षणाला आपलं कोण हे आपल्याला समजतं. मला या क्षेत्रामध्ये आल्यावरती खूप असे अनुभव आलेले आहेत की आपलं कोण, परकं कोण, कोणाच्या नजरा कशा आहेत, कोण आपुलकीच्या भावनेने आहे, खूप मला या क्षेत्रामध्ये आल्यावरती समजलं. दुसरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला ह्याच्यामध्ये एवढं काही नॉलेज नव्हतं युट्यूब मधलं, की टॅग कसे लावायचे काय वगैरे काही माहित नव्हतं. काही अशा मार्गदर्शक पण मला भेटले की त्यांनी थोडासा मला धीर दिला, मला सपोर्ट केला. काही वेळेस मी नाराज होते की माझ्यावरती कॉपीराईट पडते का, ट्रॅक वगैरे कोण टाकते का, त्याच्यावरती परत मॉनिटाईज कुणाकडून करून घ्यायचा असे. परत आपण जेव्हा वेब सिरियल बनवतो त्यावेळेस ड्रेस म्हणजे आपल्याला जे कपडे लागतात ते कुठून घ्यावेत आपण रेंटने, असं म्हणजे वगैरे काहीच माहिती नव्हतं. ते अजंठा फिल्मचे डायरेक्टर संजय सर यांनी पण मला खूप असं म्हणजे मदत केली. त्यांनी मला खूप अशी माहिती दिली. तसेच लाईव्ह वरती आल्यावरती वाईट कमेंटला फेस कसं करायचं हे पण मला काही माहित नव्हतं. खूप अशा वाईट कमेंट आले की मी अशी नाराज होत होती, कारण मला व्हिडिओ बनवण्यासाठी एवढा टाइम नव्हता, कारण माझी छोटी छोटी 2 मुलं आहेत आणि त्यांना सांभाळून म्हणजे घर वगैरे सांभाळून मला सर्व काही करावे लागत होते. ज्यावेळेस मुलं झोपली जायची त्यावेळेस माझा टाइम असायचा 1, 2, 3च्या दरम्यान लाईव्ह घ्यायचा. त्यावेळेस मात्र जे लाईव्ह वरती असणारे असतात त्यांचा पण झोपण्याचा टाइम असायचा, तेव्हा मला एवढा सपोर्ट नव्हता भेटत. सर्वजण मला म्हणायचे की दीदी तुम्ही 10 ते 1च्या आतमध्ये घ्या म्हणून, नाही का, लाईव्ह, किंवा 4च्या नंतर घ्या, तुम्हाला खरंच खूप सपोर्ट भेटेल. हा म्हणजे सर्वांचा झोपण्याचा टायमिंग आहे. पण मी म्हणायची नाही, कारण मला हाच टाइम भेटतोय, कारण माझी मुलं झोपलेली असतात, मला लाईव्हला बोलता येत नाही. मग मला जेवढा जसं सपोर्ट भेटेल तशी मी लाईव्ह घेत गेली. मला पण झोपायचं होतं पण तरी पण मी झोपले नाही, मी कष्ट करत राहिले.
काही काही वेळेस खूप झोप यायची, पण नाही का फ्रेश व्हायची आणि मग लाईव्हला जायची. काही वेळेस घाण कमेंट आल्या तर मी थोडीशी पहिल्या 1-2 आठवड्यात थोडीशी नाराज व्हायची किंवा असं भीती आणि दडपण यायचं, की अरे आता कोण मला वाईट कमेंट करेल का? आणि ती वाईट कमेंट बाकीच्यांनी बघितल्यावरती मला खूप वाईट वाटायचं. पण नंतर मी फेस करत गेले, बोलायला लागले, प्रत्युत्तर द्यायला लागले, ब्लॉक करायला लागले. म्हणजे हळूहळू जसं आपण पुढे जाईल तसा आपल्याला अनुभव येतच असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगण्याची म्हणजे की वॉच टाईम खरंच पूर्ण करणं खरंच खूप अवघड आहे. 4,000 वॉच टाईम पूर्ण करण्याचा. माझा एका वर्षात तर पूर्ण झाला नाही, कारण 6 महिने तर मला माहीतच नव्हतं की लाँग व्हिडिओने वॉच टाईम पूर्ण होतो म्हणून. मी शॉर्ट व्हिडिओ टाकत गेले आणि नंतर मला समजलं. त्याच्यामुळे 6 महिने तर माझे असेच वाया गेले. त्याच्यामुळे नॉलेज घेणं खूप महत्वाचं असतं. आणि माणसं ओळखणं तर त्याहूनही खूप महत्वाचं असतं. खरं तर आता म्हणजे माझे कलाकार तिकडे आहेत, त्याच्यामुळे मी सेलिब्रेशन करू शकत नाही. माझा आनंद व्यक्त करू शकत नाही, केक कापू शकत नाही. कारण ज्यांनी मला मदत केली ती आता माझ्यापाशी नाहीयेत. आणि मी ज्यांना आता मॉनिटाईज झाले सपोर्ट करणार होते, त्यांनी तर जाऊ द्या, तो तर विषय सोडूनच द्या. तर केकचा विषय निघालाय म्हणून त्याच्यामुळे माझे कलाकार नसल्यामुळे मी केक कापू शकत नाही, ज्यांनी मला मदत केली. ज्यावेळेस मी गावी जाईल त्यावेळेस सेलिब्रेशन नक्की करणार आहे आणि व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे. तो व्हिडिओ सेलिब्रेशनचा. काही कलाकार मला म्हणले होते की मी केक आणणार आहे. काही कलाकार म्हणले होते की आपल्या चॅनल मॉनिटाईज झाल्यावरती मी डेकोरेशन करणार आहे. काही मला म्हणले होते की तुम्ही एकच ड्रेस घालून लावला असता, एकच ड्रेस घालून शॉर्ट व्हिडिओ बनवता, तर मी तुमच्यासाठी एक ड्रेस पण घेणार आहे. तर बघू आता कधी जाण्याचा योग येईल त्यावेळेस नक्कीच जाणार आहे. आणि ज्या मला खरंच छान कमेंट केल्या, म्हणजे प्रत्येक वेळेस मला दीदी ही कमेंट येते. मला ह्याचा खरंच खूप गर्व आहे, की तुम्हा सर्वांनी मला खूप सपोर्ट केला. पहिलं सुपर थँक्स मला वाटते केवल दादांचा आहे. जे मी कधी विसरू शकत नाही, की पहिलं सुपर थँक्स त्यांनी मला केलंय. म्हणजे खूप काही अशा आठवणी आहेत, की म्हणजे ते न विसरण्यासारखे आहेत पुढे जाण्यासाठी. जसं तुम्ही मला इथपर्यंत सपोर्ट केला, की आशा आहे, की मला तुम्ही इथून पुढे पण मला खूप सपोर्ट करणार. तर फक्त हे सांगायचं होतं, की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि एका आवर्जून एका व्यक्तीचं मी नाव घेऊ शकते. मला तसं सर्वांनी सपोर्ट केलाय. मी अजून पण सांगते, मला सर्वांनी सपोर्ट केलाय. पण मला जरा जास्त सपोर्ट केलाय ते म्हणजे संदीप दादा आहेत आपले. त्यांनी म्हणजे ज्यावेळेस मी फेस लाईव्ह नव्हते घेत, फक्त फोटोवरती स्क्रीनकास्ट लाईव्ह घेत होते. त्यावेळेस 5 तास लाईव्ह घेतलेले, तर ते कंटिन्यू थांबले होते 5 तास. जोक नाहीये 5 तास थांबणे, पण ते थांबले होते. मी त्यांचं आवर्जून नाव घेते. मला तसं सर्वांनी सपोर्ट केलाय, पण फेस